नमस्कार, प्रिया बेसिक स्टिचिंगमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत। आजच्या या व्हिडिओमध्ये आपण ही सुंदर अशी पफ स्लीव्स कशी तयार करायची हे अगदी सोप्या पद्धतीमध्ये शिकणार आहोत। तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा। तर हा ब्लाउज पीस घेतलेला आहे मी इथे आणि पेपर कटिंग करून घेतलेला आहे स्लीव्हचं। तर जे आपली बेसिक स्लीव्ज आहे ती कटिंग करून घेतलेली आहे पेपरवर। तर इथे हा जो काट आहे तो मी खाली वापरणार आहे। तर हा जो काट आहे तो खूप मोठा आहे तर मी एवढा वापरणार नाहीये। तर याच्यातला मी साधारणतः हा 6 इंचाचा आहे तर मी फक्त इथे 3 इंचाचा वापरणार आहे। तर अगदी सोप्या पद्धतीमध्ये खूप छान पफ येतो। ही पफ स्लीव्स कशी तयार करायची आहे ते मी संपूर्ण या व्हिडिओमध्ये डिटेल सांगितलेलं आहे। तर इथे बघू शकता ही पेपर कटिंग करून घेतलेली आहे स्लीव्स। स्लीवची लेंथ आहे 10 इंच तर मी इथे 11 इंचाचं कटिंग करून घेतलेलं आहे। त्याच्यानंतर अशी जी घडी आहे ती 9 इंचाची घेतलेली आहे। 32 साइजच्या ब्लाउजसाठी ही स्लीव्स कटिंग केलेली आहे। कॅप हाईट दिलेली आहे 3.5 इंच आणि तिथून स्लीवचा आकार दिलेला आहे 2 इंच आतमध्ये घेऊन। खाली दंड घेराचा निम्मा आणि 2 इंच शिलाई मार्जिन घेतलेला आहे। पफ स्लीव्स बनवण्यासाठी त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन लागतं। तर इथे मी 1 इंच शिलाई मार्जिन घेऊन ही पफ स्लीव्स कटिंग केलेली आहे। याचा फ्रंटचा जो आकार आहे मुंड्याचा तो मी दिलेला नाहीये, ते आपण नंतर जेव्हा ब्लाउजला जोडणार आहोत तेव्हा देणार आहे। तर आता याच्यामध्ये आपल्याला काठ जो आहे खालचा तो 3 इंचाचा तयार ठेवायचा आहे। तर त्याच्यामध्ये अर्धा इंच मी शिलाई मार्जिन घेतलं तर 3.5 इंचाचं मी इथे मार्किंग करून घेतलं खालच्या बाजूने, म्हणजे 3 इंचाचा आपला काठ जो आहे तो तयार होईल। तर 3.5 इंचावर इथून खालून मार्किंग करून घेतलं आणि हे जे मार्किंग केलंय त्या मार्किंगवर सरळ लाईन करून ही जी स्लीव्ज आहे ती खालच्या साईडचा भाग आहे त्याचा तो कटिंग करून घ्यायचा आहे, जिथून आपण मार्किंग केले तिथपर्यंत। हा पार्ट कटिंग करून घेतला तर ह्या बघू शकते ते 3.5 इंचाचा हा पार्ट आहे। तर आता हे दोन्ही मी साईडला ठेवून घेतले। अस्तर घ्यायचं आहे 4 फोल्डमध्ये, एकाच वेळी आपण दोन्ही पण स्लीव्हचं कटिंग करणार आहोत। तर इथे मी 4 फोल्डमध्ये अस्तर जे आहे ते घेतलेलं आहे। फोल्ड बाजू माझ्याकडे आहे आणि ओपन बाजू माझ्या अपोजिट साईडला आहे। तर फोल्ड बाजूकडून इथे पहिल्यांदा 5 इंचावर एक मी मार्किंग करून घेतलं। आपल्याला पफ किती हवा आहे त्याप्रमाणे हे जे अंतर आहे ते घ्यायचं आहे। तुम्हाला पफ जास्त हवा असेल तर तुम्ही 6 इंच सुद्धा घेऊ शकता, पफ कमी हवा असेल तर 4 इंच सुद्धा घेऊ शकता। तर मी इथे 5 इंचावर मार्किंग करून घेतलेलं आहे। आता हे जे 5 इंचाचं मार्किंग आहे त्याच्या पुढे जी स्लीव्ज कटिंग केली होती वरचा भाग तो आपल्याला ठेवायचा आहे। 5 इंचाचं मार्किंग आहे त्याच्या पुढे हा भाग ठेवायचा आहे आणि जसा आकार आहे स्लीव्हचा तसा ड्रॉ करून घ्यायचा आहे। इथे बघू शकता जसा आकार आहे त्याप्रमाणे मी इथे ड्रॉ करून घेतलेला आहे। आता इथे हे जे अंतर आहे इथलं ते असं सरळच इथे जॉईन करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर इथून बंद बाजूकडून वरच्या बाजूला 1 इंचावर मार्किंग करायचं आहे। तर इथे तुम्हाला पफ जास्त फुगीर हवा असेल तर तुम्ही 1.5 इंचावर सुद्धा मार्किंग करू शकता आणि हे जे मार्किंग आहे ते या मार्किंगला मॅच करायचं आहे। असं केल्यामुळे जो पफ आहे त्याचा फुगा जो आहे तो खूप छान येतो आणि याच्यापेक्षा जास्त हवा असेल तुम्हाला तर 1.5 इंचावर सुद्धा मार्किंग करू शकता। तर इथं आता जसं मार्किंग केलंय त्याप्रमाणे मी कटिंग करून घेतलं। 5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं त्याचं मार्किंग सगळीकडे करून घ्यायचंय दोन्ही स्लीव्जला आणि जे सेंटर पॉईंट आहे त्याचं सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे। तर हे वरचा पार्टचं कटिंग झालेलं आहे अस्तरवर। आता जो खालचा पार्ट आहे काठाचा तर तो आपल्याला कटिंग करून घ्यायचा आहे। तर इथे डबल अस्तर घेतलंय आणि हा जो पार्ट आहे तो मी ओपन करून ठेवलेला आहे, म्हणजे डबल तो कटिंग होईल। जसं कटिंग आहे तसं मार्किंग करून घ्यायचं आहे। आता याच्यामध्ये आपण खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाई मार्जिन घेतली आहे, पण पफ स्लीव्हसाठी मध्ये सुद्धा जॉईंट येतो तर तिथे शिलाई मार्जिन आपल्याला हवं आहे अजून। तर इथे मी अर्धा इंच शिलाई मार्जिन जे आहे ते वाढून घेतलेलं आहे, म्हणजे टोटल ही पट्टी झालेली आहे आता 4 इंचाची आणि तयार होऊन ती होईल 3 इंचाची। तर हे मार्किंग करून घेतलं आणि जसं मार्किंग केलं त्याप्रमाणे कटिंग करून घेतलं। तर हा काठाची जो अस्तरचा भाग आहे तो कटिंग झालेला आहे खालच्या बाजूचा। याला मध्ये जॉईंट आहे तो मी कट करून घेतला। तर वरती अर्धा इंच शिलाई मार्जिन आणि खाली अर्धा इंच शिलाई मार्जिन असं गेल्यानंतर 3 इंचाचा काठ जो आहे तो आपल्या इथे राहील। तर हे कटिंग करून घेतलं तर असे हे दोन्ही स्लीव्हचे 2 पार्ट आहेत ते मिळालेले आहेत आपल्याला। आता याचं मेन फॅब्रिकवर कटिंग करून घेऊ। तर काठाची जी बाजू आहे ती मी घेतलेली आहे। आता काठाची बाजू खाली डबल कापड ठेवलेलं आहे, म्हणजे दोन्ही बाजूच्या स्लीव्हसाठी आपल्याला कटिंग करता येईल। तर मी इथे अस्तर जे आहे ते ठेवून घेतलेलं आहे खालच्या आणि काठ जे आहेत ते आता अस्तर जसं कट केलेलं आहे तेवढ्याच मापाचं काठ आहेत ते कटिंग करून घ्यायचे आहेत।
इथे आता काठांचं कटिंग झालेलं आहे. आता मेन फॅब्रिकचं कटिंग करायचं आहे, ज्याचा पफ बनवायचा आहे त्याचं. जे आपण अस्तर कट केलं होतं ते मेन फॅब्रिकवर ठेवून कडेने थोडं थोडं एक्स्ट्रा ठेवून हा जो पार्ट आहे तो मी कटिंग करून घेतलेला आहे मेन फॅब्रिकचा. आता खाली जे कापड आहे ते उलटं ठेवायचं आहे. ब्लाऊजचं कापड उलटं ठेवायचं, उलटी बाजू वरच्या बाजूने आली पाहिजे त्याची, आणि त्याच्यावर हे जे अस्तर कटिंग केलं होतं आपण ते ठेवायचं आहे. अस्तर ठेवून चारही बाजूंनी त्याला स्टिच करून घ्यायचं आहे आणि एक्स्ट्राचं जे फॅब्रिक आहे ते कटिंग करून घ्यायचं आहे. इथे अस्तर मेन फॅब्रिकला चारही बाजूंनी लावून घेतलं आणि जे एक्स्ट्राचं मेन फॅब्रिक होतं ते कटिंग करून घेतलेलं आहे. आता याचं सेंटर पॉईंट मार्किंग करायचं आपल्याला, आणि जे 5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं ते सुद्धा मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी मार्किंग करून घेतलं मेन फॅब्रिककडे. त्याच्यानंतर इथून आपल्याला प्लेट घालायला सुरुवात करायची आहे. जे 5 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं आपण तिथून प्लेट घालायला सुरुवात करायची आहे. दुसरं जे 5 इंचचं मार्किंग आहे तिथपर्यंत. तर मी असं हे वरच्या बाजूने प्लेट घालून घेतल्या, तसेच त्याच्या अपोजिट साईडला सुद्धा घालून घ्यायचे आहेत. तर ह्याचं डायरेक्शन जे आहे ते अपोजिट असलं पाहिजे, म्हणजे त्याच्यामुळे पफ छान उभा राहतो. तर इथे मी त्याच्या प्लीट आहेत घालून घेतलेल्या आहेत. आता ह्या प्लीट घातल्यानंतर खालचा जो पार्ट आहे तो आपल्याला जोडून घ्यायचा आहे. तर सेंटर पॉईंट मार्किंग केलेलं आहे आपण. तर खाली मी अस्तरचं कापड घेतलेलं आहे पहिलं खालच्या पट्टीचं, आणि त्याचं सुद्धा सेंटर पॉईंट मार्किंग करून घ्यायचं आहे. तर इथे मी सेंटर पॉईंट ह्याचं पण मार्किंग करून घेतलं. खाली अस्तर ठेवायचं आहे आणि इथे अस्तरची पट्टी जोडताना व्यवस्थित जोडायची आहे. दंडे घेराची बाजू खालच्या बाजूलाच झाली पाहिजे. तर इथे सेंटरला सेंटर मॅच करून ही जी पट्टी आहे ती जोडून घ्यायची आहे आणि व्यवस्थित जेवढं अंतर शिलाईमध्ये जायला पाहिजे 1/2 इंचाचं किंवा 3 लाईनचं, तर तेवढं अंतर गेलं पाहिजे. इथं जर वरची मेन फॅब्रिक आहे ते जास्त झालं तर ते कट न करता त्याची एखादी प्लेट घालून घ्यायची आहे. असंच दुसऱ्या बाजूने सुद्धा मी इथे ती पट्टी अस्तरची आहे ती जोडून घेतलेली आहे, बघू शकता. कापड जास्तीचं झालं तर कट न करता त्याची एखादी प्लेट घालून घ्यायची आहे आपल्याला. तर इथे अस्तर आहे ते जोडून झालेलं आहे. आता इथे वरती मी काठ जे आहे ते जोडून घेणार आहे. जेवढं पहिलं शिलाई मार्जिन गेलेलं आहे त्याच्यावरच दुसरं पण हे मार्जिन तेवढंच गेलं पाहिजे आपलं. तर इथे मी काठ असे वरच्या बाजूने जोडून घेतले. आता हा जो मधला पफचा भाग आहे, एक्स्ट्राचा काठ कटिंग करून घेतला, तो मधला जो पफचा भाग आहे तर तो आपल्याला अशा प्रकारे इथे फोल्ड करायचा आहे, बघू शकता इथं तुम्ही दाखवले त्याप्रमाणे. आणि मेन काठ आणि अस्तरचे काठाची बाजू तर ती एकमेकांवर अशी ठेवून तिथे पण शिलाई करून घ्यायची आहे. तर ही जी आपली शिलाई आहे ती इनविजिबल होईल, छान आतल्या बाजूने फिनिशिंग बाहीला दिसेल. तर इथून बाही जे आहे तो पफ जो आहे तो बाहेर काढून घ्यायचा आहे. तर आपली शिलाई जी आहे ती आतल्या बाजूने जाईल आणि आतल्या बाजूने सुद्धा फिनिशिंग आहे ती खूप छान दिसेल. इथं 3 इंचाचा काठ आपला तयार झालेला आहे. तर इथे मी दाब शिलाई देऊन घेतली एक, आणि खालच्या बाजूने सुद्धा एक दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर अशाच प्रकारे मी दोन्ही स्लीव्ज ज्या आहेत त्या तयार करून घेतल्या. याला आपण लेस लावून अजून त्याला चांगला लुक देऊ शकतो. साईडने हे इथं स्टिच करून शिलाई करून घ्यायची आहे. तर ही खूप सुंदर अशी पफ स्लीव्स तयार झाली. तुम्हाला ही कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. अतिशय सावकाश आणि सविस्तर सांगितलेलं आहे. त्याचा फायनल लुक बघू शकता तुम्ही कसा आलेला आहे. खूप सुंदर ही पफ स्लीव्स तयार होते. अतिशय सोप्या पद्धतीत सांगितलेली आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.